नमस्कार. नमस्कार. नाव सांगा की तुमचं. बाप्पू ज्ञानदेव सूळ, आणि गाव कोणतं? जळबावे, बरं बरं, म्हणजे माळशिरस. माळशिरस. चालतंय. मला सांगा, कित्येक वर्षापासून करताय हे शेळी पालन म्हणा किंवा हे आता 20 वर्ष झाली आपल्याला. 20 वर्ष झाली. हम्म. बरं, आता सुरुवात कशा पद्धतीने केली होती काय सांगताल? किंवा 1-2 घेऊन किंवा सुरुवातीला किती एक 10 ते 15 होते. हम्म, तेव्हापासून आपण वाढवली ती 40-50 अशी वाढवली. मग ती 10-15 जी होती ती तुमची होती, तुम्ही स्वतः घेतली होती का? आपली स्वतःची पहिलीच होती. पहिली म्हणजे आपली वडिलापासून आली? वाढलापासून झालेली. बरं बरं, मग त्यात तुम्ही वाढ करीत गेला. वाढ करत गेलो. मग कशा पद्धतीने वाढवली, किती केली किंवा काय? असे जो 10-5 घ्यायचे, उधार पाधार घ्यायची, बर, त्याचं पैसे द्यायचं, परत दुसऱ्या वायद्यानं घ्यायची. वायदीच असते आपल्याकडे. बर. आणि मला सांगा, आता सरासरी ही एकूण मिळून किती येते? ही आता 70 आहे. 70 आहे का? शेर एक 10, म्हणजे 70 मेंढ्या 10 शेरड आहे. 80. बरं, शेळ्या कमी ठेवायचं कारण काय? ही मेराला ताप देते. मेंढराला ताप देते ती का? हा, चरत नाही, म्हणजे पुढं पुढं पळत असते, मोर पळते ती. हा, दम काढत नाही. त्यामुळं जेतराबाला हे थांबवणं देत नाही. बर बर बर. मला सांगा आता, शेळ्या आणि मेंढ्यामध्ये दोन्हीत कोणचं बरं पडतंय? मेंढ्याच बरं पडतं आम्हाला. होय. हा, कशामुळं म्हणतात तसं? कशामुळे म्हणजे जिथं आडवं देत आपली थांबते ती, जिथं थांबवली तिथं चरते ती, हा, म्हणजे पळावं लागत नाही. शेर टाकत शेलका शेणा नाही चालत त्याला. म्हणजे शेळ्याला शेलका झाडपाला लागतोय आणि तितकंच पळावं बी लागतं. पळावं बी लागतं. आणि रोजच कुठलं पाडायचं, आता झाडं राहिली, हा, झाडं येते का त्याला, त्याच्यामुळे शेळ्या कमी केल्या आणि मेंढ्या वाढविल्या. हा. बरं, आता मला सांगा, उत्पन्नाला ह्या दोन्ही मध्ये कमी जास्ती काय होतं का आपलं सामानच जातंय दोन्हीचं बी? कोणत्या शेळ्याचं शेरडाचं, मेंढराची करड म्हणा किंवा कोखर? शेळ्या ऐकत नाही त्या उत्पन्नाला. असलं म्हणजे उत्पन्नाला. होय. हा, बरं. पण मेंढरच आपली बरी पडते, म्हणजे आपली त्रास कमी आहे. काय त्रास काय नाही. बरं, दमाने का मिळाना, पण हा. आपलं जीवाला त्रास हो. कमी. बर, मला सांगा आता, ह्याच्यामध्ये सकाळी उठल्यापासूनच कशा पद्धतीने नियोजन चालतंय दिवसभराचं? हल्ली का परत सुटे नाही आपल्याला, खाली बसायचं नाही अजिबात. होय. आणि हा. कित्येक वाजेपर्यंत? आता संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. संध्याकाळी 8 वाजता? वाघरला असतो सुट्टी नाही आपल्याला. होय. हा, हे असंच खड्याला खड उभं. खाड्याला खाड. आता पिकं आहे ते गडीब एक तास बरोबर उभा राहिले तर राहते ती. बर, वनाची नाहीतर फिरतीवरच आहे. फिरतीवर सार. बर. मला सांगा, वर्षभरामध्ये ह्याच्याला मेंढराला म्हणा किंवा शेळ्याला आजार किंवा काय आजार आहे गोष्टी येतात का? हो, मग बरं, कुठला आजार येतो, कशा काय पद्धतीने? आजार आता लेमोनिया चालू आहे सध्या. होय. हा, ठसका येते? हो, ठसाकते ती, काटा गावपा करून मरते ती. सर्दी ही? हा, सर्दी खोकला लावून जास्त आहे. बर, मग त्याला तुमच्या पद्धतीनं तुम्ही काय करता का? म्हणजे तर औषध पाणी आहे की, लसीकरण ही लसीकरण आहे की, PPR आहे केलेली आता. आणि जनताचं हे औषध देतात? औषध चालूच आहे. ती कसं आता प्रायव्हेट आपलं सरकारी म्हणणं का आपलं असेच आणून खाजगी म्हणणं आणून द्यायचं का? बरं. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये मेंढ्याला पिल्ल किती होते ती? 1-2 होते ती का? 2 होते ती की, एवढे नाही, कमी प्रमाणात. 100-10% 2 होते ती. बरं. आणि शेरडाला? शेळीला सरास होते एखाद्या कवचित एखादं होत. बरं, नाही तर 2 3 होते ती? 2 कवचित 3 होते, पण 2 तर फिक्स? हो, 2 फिक्स. बरं. आता मला सांगा, की 2 पिल्ल झाल्यानंतर तुम्ही किती महिन्यानंतर ह्याची विक्री करता? विक्री ते 4 महिने लागतात. 4 महिने? हो. 4 महिन्यानंतर पिल्लू विकता? हो. बरं, 4 महिन्यानंतर सरासरी काय दरानं शेळ्याचं पिल्लू जातं? शेळ्याचं पिल्लू जातं की एक 9-10 9-10 हजारांनी जातं. बरं, आता 10 शेळ्या आहेत, तर नाही म्हणलं तरी 20 करड गवती ती का 6 महिन्याला? हो, गावते ती. आणि फक्त शेळ्यांमधनं म्हणलं तर वर्षाकाठी किती नफा होतोय? 10 शेळ्याचं म्हणलं तरी कमीत कमी 1.5 लाख तर मर्जर जाऊन 1.5 लाख. आणि हे बकरीन ही सगळा बिस्तारा धरून जर म्हणलं 70-80, तर ह्याचं वर्षाकाठी किती राहतंय? मग सगळे कष्ट पाणी जर जाऊन आपलं राहतात एक 5-6 लाख रुपये राहतात. 5 लाख राहते, म्हणजे बऱ्यापैकी आपलं आहे म्हणायचं. बरं, मला सांगा आता, खादगी आली त्यातनं अजून तीच की खुराक बिराक बाकीचं मर जाऊन खुराक आहे आता काय खायला इथं. बरं, ह्याला खुराकात काय म्हणजे कशा पद्धतीने? मका आहे, अख्खी मका आहे, आणि ज्वारी, शेंगदाणा पेंड. बरं. आणि शेरडाला बी, कोकराला बी, सगळ्याला सरसकट? सगळ्या मोठ्याला कुठले? मोठ्याला पुरवला तर नाही.
बारक्याला बारीक पेलाच नाही पिलाच नाही तेवढं. हं. मग त्याचा फरक काय पडतो बरं? भरून येते ती का वजनाला? हो मग वजनाला. वजन वाढतं, हां लवकर येते ते हातावर ना. चालते. आता ह्याची विक्री कशा पद्धतीने करता की बाजारला किंवा अशी येऊन घेऊन जाते ती? बाजारातल्याच करून देतच नाही आम्ही. अशीच आपली? घेतच येते वाड्यावर. बरं बरं बरं. आता मला सांगा एवढ्या शेळ्या 10 शेळ्या दिसतात, ही बकरी दिसतात. आता ह्याच्यात बोकाड दिसत नाही शेळ्यांमध्ये? बोकार नाही ठेवलं. होय का ठेवीत नाही बरं बोकाड तुम्ही? एवढ्या 10 शहरात थांबत नाही. परवडत नाही का? हं. मग ह्याला लावायच्या टायमाला तुम्ही जोडीदाराचे. जोडीदारात ह्याचं त्याचं आणाय का? हो. बरं. आता मला सांगा ह्याच्यामध्ये नाही म्हणलं तरी वर्षाकाठी एक 5-6 लाख रुपये राहतात तुम्ही म्हटलं. हो, असं. आता मला सांगा की तुम्ही आता ही 20 वर्ष झालं करताय, हो. तर अशी एखादी वेळ तुमच्यावर आली का की बाबा त्या टायमिंगला खरंच आपल्याला ह्या चित्राबाने आधार दिला किंवा ह्याच्यामुळं वर आलो आपण किंवा काय कशा पद्धतीने सांगाल? हो येळ येतेच की. येळ आली तर पण ह्या जत्राबाई जेव्हा तुमच्यासारखे पैसे देते आम्हाला. देते ती ना? हं. म्हणजे ही चित्रा बघून कोणी बी आडीनडीला जत्रा पैसे बघूनच देत? पैसे देते. तसं नाही. हा तुमचं 10 एकर जरी असलं तर तुम्हाला देणार नाही. हां हा पण ही चित्रा बघून पैसे जत्रा देते. बघून पैसे आम्हाला देते. बरं बरं बरं. मला सांगा आता ह्याच्यामध्ये कष्ट ही आपण भरपूर बघतो हो. किंवा काय. आता ही मला हातात तुमच्या ही कुऱ्हाड दिसतीये, हो. तर आता झाडपाला ही पाडायला तर राहिलेलं नाही, नाही पण कुठं गावला फिवला तर तुम्ही? गावला आपलं खाल्लं आलं हाताला पाडलं शहरापुरतं आपलं. हां तर तेव्हा पुरतं आपलं बस. हो. ठीक आहे. आता मला सांगा ह्यात शेळ्या बी दिसतात, त्या बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने दिसतात, हो. तर सरासरी एखाद्या शेळीची किंमत काय होऊ शकते बरं? चांगल्या होते की चांगली जरी म्हणलं तरी 25-30 हजार रुपये होते. 25-30 हजार रुपये शेळीची किंमत सरासरी आहे बाबा. हो. बरं, ठीक आहे. आता आपण म्हणतो की ह्याचं दूध पण विकतो आपण शेळ्यांचं, आयुर्वेदिक म्हणतात बरीच जण, हा, हो, हो. बऱ्याच रोगावरती वगैरे चालतं, तर तशा पद्धतीनं काय तुम्हाला होतं का त्याचा नफा? दूध नाही. वगैरे विक्री करता का? दूध बिदू आम्ही विकत नाही, पोखरीने पाचतो. पिल्लांनाच का? हं. बरं बरं बरं. आता मला सांगा, आपण बघतोय की बरेच जण शिकून आता बेरोजगार पडलेले आहेत पोरं, हो. नोकऱ्या नाहीत किंवा नोकऱ्या जरी लागल्या तरी प्रायव्हेट, सरकारी तर नाहीत आता एवढ्या, हो. आणि 10-15 हजारवारी घरदार मायबापाला सगळ्या गोष्टी सोडून पोरं बाहेर राहायला जाते ती. हं. तर त्याच्या मागं तुम्हाला काय वाटतंय की काय त्यांनी हे जरा डोक्यात घेतलं पाहिजे किंवा ह्यातनं नफा आहे किंवा ह्या गोष्टीकडे वळलं पाहिजे? तुम्हाला कसं नाही वाटतं? ना इकडे वळून त्यांनी चालतच नाही. मग ही राखणारी गोट घ्यावं आली ती आता. होय, त्याला चराई आहे का आता? चराय नाही. हा, मग आपण गायला आलो आणि ती काय राखते ती आता? होय. हे वरच्या साईडला हो. बरं बरं बरं. मग मला सांगा, तुम्हाला म्हणायचंय की बाबा ही राखणार नाही ती नाही राखत. आम्हीच आता पार कटाळलो ह्याला, हा, काटाळलं तर ती कशी राखतेली फिरून? नाही ते राखत नाही. बरं. आणि समजा जर एखाद्याला बाबा थोडीफार जमीन आहे, हं. मग त्याला समजा एखादं बंदिस्त जर करायचं म्हणलं, हो. तर त्या पद्धतीने होऊ शकतं का? ही बऱ्यापैकी फायद्याचं होतंय. फायद्याचं होऊ, हो हो म्हणजे थोडाफार फायदा आहे ह्यात हो. बऱ्यापैकी. त्यातली कमी करायची, हा 30-40 ठेवायची, आणि बंदिस्त करायची बंदिस्त करायची, जागेवर. मुरघास करायचा. मुरगास ठेवायची बंदिस्त. जागेवर. बरं, त्याला सूट होते हा? होते ती सूट हो, त्याच्यावर? होते ती. बरं छोट होती. चालते. आणि मग तुम्हाला काय वाटतं, आता फिरस्ती करण्यापेक्षा मग बंदिस्त केलं तर नफा जास्त आहे का कमी आहे त्याला कशाला? बंदिस्त केल्यावर? त्याला बंदिस्त जरा थोडा खर्च आहे, मग कसा मोरघास करायचा, हम्म. त्यात आहे नाही असं फिरते, मग त्याला आपलं पदार्थ आहे का खायला? नाही. बरोबर. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की ते बंदिस्त केलं की खर्च बी पदरचा वाढला, वाढला. हा. त्याला खर्च नाही. हा. फिरून राखतोय आपण, कष्ट आहे कष्ट आहे. पण हा. खर्च वाचला ना खर्च खाद्याचा. वाचला. हा. हा बरोबर. बरं, मला सांगा, आता ही जवळजवळ आता पिढ्यानपिढ्या चालूच आहे म्हणायचं हो. की थोडक्यात. मग समजा एखाद्या पोराने समजा बंदिस्त करायचं म्हणलं तर किती घेऊन सुरुवात करावी? तुम्हाला काय वाटतंय की बाबा त्याला काय नॉलेजच नाही त्यातलं हम्म. आणि नवीनच पद्धतीने चालू केलंय, बर. तर बाबा तोटा होऊ नये किंवा काय होऊ नये त्याला, अशा पद्धतीनं हम्म. की 5 घेऊन किंवा 10 घेऊन, कशा पद्धतीने सांगाल तुम्ही? 5 आणि 10 त्याला परवडणार बी नाही. हां कमीत कमी 20 पासून त्यांनी चालू करायला पाहिजे. 20 घेऊन, हो, तर त्याला काहीतरी फायदा 20 होईल. शाळेने एखादं बोकाड घेऊन सुरुवात केली पाहिजे, हो, तर त्यात फायदा होईल का? त्याला फायदा होतो. बरं बरं बरं. आता पोरं काय करते, ती 15-20 हजारवारी नोकरीवारी हे करायला लागलेत हो. का? तर नोकरीला बी पाठवायचा निर्णय आई वडील घेतात, तर का? तर बाबा हाय आम्ही केलंय की ह्यात पैसेही आहेत, किंवा कुठलं बी धरा, आता शेळीपालन धरा किंवा म्हशी, कोणी काय दुग्ध व्यवसाय करतंय, हा. आहे की दुधातनं बी घर चालतंयच की, हो, होते. आणि नोकरदारापेक्षा चांगलं चालतंय. हा, ते किरकोळ झालं. हा. घर खर्च बघतो फक्त, हो. बाकी काय बघतोय? पण बाकीचे काय म्हणते ते आई वडील, शिकलाय तर बाबा भलं 10,000 का मिळाना पण नोकरी कर. हा, हो. कशामुळं? उद्या लग्नाच्या टायमाला अडचणी येतात, हा, होय. पुरी देत नाही. हा. हा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे आणि हो. प्रत्येक समाजामध्ये हा प्रश्न आहे.
विशिष्ट एका समाजापुरता मर्यादित नाही, नाही सगळ्यांच्यात हीच बोंब आहे. हो, तीच बोंब. बरं तुम्हाला काय वाटतं ह्याच्या मागचं कारण? मुलींच्या अपेक्षा किंवा काय आई वडिलांच्या अपेक्षा वाढल्यात असं वाटत नाही का? सरळ म्हणते अपेक्षा वाढल्या ते. हा हो. नोकरदार पाहिजे किंवा हो, शेतजमीन नोकरदार पाहिजे, घरदार शेती पाहिजे. पाहिजे. हा मग आता नोकऱ्या कमी झाल्या तर मग ही करायचं काय बाबा? ज्याला नोकऱ्या नाही त्या पोरांची लग्न कशी होणार? त्यांनी काय करायचं? ह्या अपेक्षा जर अशाच राहिल्या तर अवघड आहे. अपेक्षा मोठ्या आहेत आता. हा. हं? सरकारी नोकरी पाहिजे, बरं. जमीन पाहिजे. सरकारी आहेत का बघायचं आहेत राहिलेत का? का? सगळ्याला आहेत त्या का? आहेत त्या की नाही 5% सगळ्याच 10%. हं. बाकीच्या मुलांनी करायचं काय बाकीच्या मुलांना काय करायचं? असं? आणि समजा एखाद्या नोकरीदाराला सुद्धा पगार नाही एवढा नाही, जेवढा असा व्यवसाय करून कमवणारा कमवतोय, हो. पण या गोष्टीकडे वेगळ्या नजरेनं पाहिले जाते का? हो. तर म्हणणार जनावर राखतोय किंवा शेळ्या राखतोय किंवा हा. गुर राखतोय, त्याला मुलगी कशी द्यायची कशी दे? असा विचार माणूस हो, करतो. मग. पण ह्यातला नफा बघत नाही माणूस, नफा नाही बघत, पैसे बघत नाही. नफा बघत नाही. त्यांना कसं पाहिजे आहे तर एका ठिकाणी बाबा सरकारी नोकरदार बसून पुरीला त्रास नको, हो, ह्या गोष्टी वाढायला लागल्या. हं. सगळं तर पाहिजे, त्रास तर नको. चालतंय. आता मला सांगा, बरीच तुम्ही चांगल्या पद्धतीने माहिती दिली. 20 वर्ष तुम्ही करताय म्हणताय सगळ्या गोष्टी. ह्या जित्राबाच्या ह्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं की तुम्ही कशा पद्धतीने तुमची स्वतःची प्रगती झाली? आता इतके दिवस तुम्ही करताय याचा अर्थ काय ना काहीतरी प्रगती झालीच असेल. झाली. मग कशा पद्धतीनं तुम्हाला काय वाटतं? काय खरेदी केलं किंवा घर बांधलं किंवा कशा खरेदी केली, घर बांधलं. कशा ह्याच्यात जेव्हा काय खरेदी केलं बरं? काय जमीन जमीन खरेदी केली, किती घेतली बरं? 2.25 एकर घेतली. होय. हं. आणि किती वर्ष झालं घेऊन 2.25 एकर? आता 2-4 वर्ष झाली. होय. हो. बरं कितीक रुपयाला घेताना घेतली होती? किंवा आताच्या सरासरीला त्या 2.25 एकर जमीन जी तुम्ही ह्या शेळ्यांच्या किंवा मेंढ्याच्या पायावर घेतली, हं. ह्याची आता सध्याच्याला काय किंमत होऊ शकते तुम्हाला काय वाटतं? आता सध्या हा. आहे त्याची 30 लाख रुपये. 30 लाखाची जमीन म्हणायची थोडक्यात तुम्ही ह्याच्या जीवावर घेतली. हं. आणि घर वगैरे कशा पद्धतीने बांधलं? म्हणजे मोठं आरशीशी वगैरे किंवा काय? नाही, बऱ्यापैकी आपलं. हं, बऱ्यापैकी आपलं पत्र्याचे बांधलं काय. मग तरी त्याला नाही म्हणलं तर 2-4 लाख गेलंच असतील. 5 लाख गेलं. हा. हं. म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचंय की जरी ही पारंपरिक व्यवसाय म्हणून जरी तुम्ही केलं हो. तरी उद्याच्याला तुमची कधीच किंवा कुठल्याही पद्धतीची उपासमार ही झाली नाही जशी बाकीच्यांची होती. हो. एखाद्या वेळेला नोकरदाराला सुद्धा एका वेळेला अडचण निर्माण होती की एवढ्या आम्हाला पैशात भागत नाही. आमचं अडचण बा हे कसं आहे, हं. कमी तोटा जरी पडला हं. ते बांधा कराय हा तर तुमच्यासारख्या माहिती तुमच्या लगेच तुम्ही म्हणणार येऊन घेऊन जा. हा असं बरोबर. त्याचे तरा जीव. हा म्हणजे थोडक्यात ही लक्ष्मीच आहे हं. आणि ह्याच्या जीवावर ह्याच्याकडे बघूनच तुम्हाला कोणी बी मदतीला पुढे येते. हो. आणि हा व्यवसाय जसं करतायत तसं कधीच तुमच्यावरती बिकट परिस्थिती आली नाही असं मला तर वाटते. कारण की नाही. निम्या रात्रीला बी अडचण आली तरी हो. हजारच पैसे आहेत आपल्याला, अशा गोष्टी आहेत. आणि बाकीच्यांसारखं नाही. त्यामुळे नेहमी जे तरा बसला कोण नडवू शकत नाही. म्हणजे थोडक्यात ही लक्ष्मी आहे म्हणायचं. हं. म्हणजे चांगलंच आहे ना ही. 10 फक्त एकर जरी तुमचं असलं हा. तरी तुम्हाला देणार नाहीत पैसे. म्हणजे 10 एकर रान असलं तरी त्याला उसणं किंवा मदत करायला पैसे देणार नाहीत. हं. पण ही जित्रा बघून तुम्हाला पैसे त्याचं काय देतात. घ्यावं? नुसतं 10 एकर बघायला आहे पण काय उतारा देतोय का तुमच्या नावा करून लागेल? नाही. हा? नाही. मग ह्याने तसं 4 रुपये नाही दिले तर ह्याची जे तरफ तरी आपली घ्यायची. हा म्हणजे थोडक्यात बाबा त्याने माघारी नाही दिली तरी उद्या त्याचं जित्राब आहे हं. ती घेऊन तुझा आपण आपले पैसे घेऊन हे करू शकतो, वसूल करू शकतो. हा. त्या पद्धतीने देते ती. हं. बर बर. म्हणजे नक्कीच हा व्यवसाय करायसारखा आहे. जागा थोडीफार असली तर बंदिस्त करावं बाबा. हा हो. जास्त नोकऱ्याच्या मागे पळणं किंवा प्रत्येकाने नोकरी म्हणलं तर कसं व्हायचं हं. आहे का नाही. आणि जर बंदिस्त केलं तर मुली बी द्यायला काही प्रॉब्लेम नाही कारण त्यात काही कष्ट नाही, त्रास नाही. हो, हो. असं थोडीच हिंडायचं आहे नाही, आपल्यासारखं. नाही. आता तुम्ही एक केलंय म्हणजे सकाळचं चालतंय सकाळी चालतंय. एकदा घातलं हा म्हणजे त्याच्यात तिसरा परत घालायचं. बर बर. चालतंय चालतंय. तुम्ही चांगल्या पद्धतीनं माहिती दिली. मला वाटतं तुमच्या माहितीचा नक्कीच तरुण पोरांना फायदा होईल. आणि मित्रांनो अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला ना मनापासून लाईक ठोका. जास्तीत जास्त लाईक करा. जास्तीत जास्त ज्या शेळी पालक आहेत आपले त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवून द्या जेणेकरून त्यांना सुद्धा या अनुभवातून काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.